वाईन आणि स्पिरिट उद्योगात जगातील आघाडीची कंपनी असलेल्या पर्नॉड रिकॉर्ड इंडियाने शुक्रवारी नागपुरात आपली मॉल्ट स्पिरिट डिस्टिलरी स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र सरकार आणि वाईन आणि स्पिरिट उद्योगातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी पर्नॉड रिकॉर्ड इंडियानं नागपुरातील बुटीबोरीत भारतातील सर्वात मोठ्या माल्ट स्पिरिट डिस्टिलरीची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाच्या दृष्टिकोनाला पुढे नेत पर्नॉड रिकॉर्ड इंडियाने या दशकात 200 मिलियन युरो म्हणजेच 1800 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्नॉड रिकॉर्ड इंडियाचे सीईओ जिन टुबुल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ही डिस्टिलरी सुरू केल्यावर पर्नॉड रिकॉर्ड इंडियाचं उद्दिष्ट 700 ते 800 कामगारांना रोजगार देण्याचं आहे. ही बांधिलकी केवळ डिस्टिलरीच्या बांधकामाच्या टप्प्यांपर्यंतच नाही तर प्लांटच्या कार्यान्वित झाल्यानंतरच्या कार्यापर्यंत देखील विस्तारित राहणार आहे, जो या भागातील अप्रत्यक्ष रोजगार संधींवर सकारात्मक परिणाम करेल. तर या डिस्टिलरीच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या मजबूत संधी निर्माण होण्यास आणि सहाय्यक उद्योग आणि सेवांचा विकास होण्यास मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. I think this is one of the projects which will ensure that there will be value addition in the farm produce because it is a barley based distillery, and I am told that it will be helping farmers for around 35,000 acres. And all of us know that barley is one produce which is very sustainable. In most of the agroclimatic conditions, and especially those conditions which are prevailing now, it is one of the very sustainable crop. And I think this will also create a new ecosystem for all the value addition in the food industry.